पर्यावरणपूरक उपक्रमांनी आमदार महेश शिंदे यांचा वाढदिवस शनिवारी होणार साजरा. वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयोजन. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि जलनायक आमदार महेश शिंदे यांचा वाढदिवस शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त कोरेगाव शहरासह मतदारसंघात 2 दिवस विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमांना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार महेशदादा शिंदे सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आमदार महेश शिंदे यांनी गेल्या काही वर्षात मतदारसंघात विकास कामांसोबतच जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देत परिसर हिरवागार करण्याचा संकल्प राबवला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीला अनुसरून यंदाही वाढदिवस पर्यावरणपूरक स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मतदारसंघातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात येणार असून वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा बुके न आणता विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व समाजोपयोगी वस्तू भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 7 ऑगस्टचे कार्यक्रम सकाळी 9 वाजता चौथाई येथील अंगणवाडी प्रांगणात शहरातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचवेळी कोरेगाव येथील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 8 ऑगस्टचे कार्यक्रम आमदार महेश शिंदे सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत खटाव येथील निवासस्थानी नागरिकांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 9:30 या वेळेत कोरेगाव रेल्वे स्टेशन परिसरातील जितराज मंगल कार्यालय येथे शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच कोरेगाव रिक्षा युनियनच्या वतीने जुना मोटर स्टँड येथे शहरवासियांना जिलेबी वाटपाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जितराज मंगल कार्यालयात दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त कोरेगाव ते वर्धनगड अशी भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. आमदार महेशदादा शिंदे विचार मंच, राहुलदादा बर्गे मित्रमंडळ आणि कोरेगाव सायकल प्रेमी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीस सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषाबा जाधव, तालुकाध्यक्ष निलेश यादव, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, सारिका रत्नदीप फाळके, पंचायत समिती सदस्य सुरेखा पाटील, अनिता भोयटे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण बर्गे, पोपटराव करपे, राहुल कदम, धनाजी मोहिते, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे माजी अध्यक्ष विजयराव घोरपडे, माजी सदस्य नवनाथ केंजळे, उद्योजक राजू शेठ भोसले, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, रमेश उबाळे, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, भाजप शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि जनसहभाग या त्रिसूत्रीवर आधारित हा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात येणार असून मतदारसंघातील नागरिकांनी सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन सत्कार सोहळा समितीने केले आहे. सातारा जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसीला वेग, 80% प्रक्रिया पूर्ण, उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी. जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांचे आवाहन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात ई-केवायसी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 31,556 लाभार्थ्यांपैकी 25,259 म्हणजेच 80% शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. 6,297 म्हणजे 20% लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांनी दिली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 27,286 लाभार्थ्यांपैकी 22,398 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून 4,888 लाभार्थ्यांची प्रक्रिया प्रलंबित आहे. तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमध्ये 4,270 लाभार्थ्यांपैकी 2,861 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून 1,409 लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे. प्रलंबित लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून घ्यावा असे आवाहन सुद्रिक यांनी केले आहे. पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत विकास कामांवर जोर, निधी वाटप, एसटी सेवा आणि अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर तीव्र चर्चा.
कोरेगाव पंचायत समितीची सर्वसाधारण सभा सभापती रुपालीताई शिवाजीराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली मा शंकरराव जगताप सभागृहात पार पडली. उपसभापती रवींद्र पवार, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांच्यासह सदस्य आकाश सोळसकर, रुपाली साळुंखे, अनिता भोईटे, निलेश जगदाळे, डॉक्टर संजय आवडे, सुरेखा पाटील, स्वाती जाधव, केतन चव्हाण, अजिंक्य कदम आणि निकिता गिरी यावेळी उपस्थित होते. सभेत विविध विकास कामे, पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक, सिंचन तसेच निधी वाटपासंदर्भातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून अनेक ठराव मंजूर करण्यात आले. सभेच्या प्रारंभी कोरेगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांच्या मालकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी कार्य केल्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांचा अभिनंदन ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजावर सदस्य केतन चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित करत उपाधीक्षक नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोप केला. संबंधित अधिकारी सभेलाही अनुपस्थित राहिल्याने सभागृहाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ग्रामीण रुग्णालय पिंपळे बुद्रुक, सामाजिक वनीकरण, दोहम पाटबंधारे विभाग, दुय्यम निबंधक आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आदी विभागांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना सभागृहाने दिल्या. एकंबे येथील अंगणवाडी दुरुस्तीचे काम 3 महिन्यांपासून रखडल्याचा मुद्दा उपस्थित करत केतन चव्हाण यांनी तातडीने काम सुरू न झाल्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्याचा इशारा दिला. पाणीटंचाई आराखड्याबाबत अजिंक्य कदम यांनी मंजुरीची माहिती मागितली तर निलेश जगदाळे यांनी एप्रिल ते जून 2026चा आराखडा मंजूर झाल्याशिवाय पुढील आराखडा तयार करू नये अशी मागणी केली. ग्रामीण भागातील एसटी सेवेचा मुद्दाही सभेत गाजला. रंदुल्लाबाद सोळशी मार्गावरील बस कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी आकाश सोळसकर यांनी केली. कारवी, नागझरी आणि कोरेगाव सातारोड वाठार स्टेशन या मार्गावरील एसटी सेवा सुरू करण्याची मागणी अनिता भोईटे आणि डॉक्टर संजय आवडे यांनी केली. चिमणगावमध्ये बस न थांबल्यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा स्वाती जाधव यांनी उपस्थित केला. तर कोरेगाव सिद्धार्थनगर दुपारी 3 वाजताची बस पुन्हा सुरू करण्याची मागणी सुरेखा पाटील यांनी केली. यावर सहाय्यक वाहतूक अधीक्षक RR मदने यांनी आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामांच्या यादीवर सभेत जोरदार चर्चा झाली. 3 महिला सदस्यांना गणनिहाय समप्रमाणात निधी मिळाला नसल्याचा आरोप करत सुरेखा पाटील, अनिता भोईटे आणि निकिता गिरी यांनी विरोध दर्शवला. आराखडा नव्याने तयार करण्याची मागणी करण्यात आली. मात्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या 26 जून 2020च्या शासन निर्णयाचा संदर्भ गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी सभागृहासमोर मांडल्यानंतर चर्चेअंती हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. सभेत लासुर्णे येथे नवीन शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्याची शिफारस, कनेरखेड येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करणे, अंभेरी उपकेंद्रातील रिक्त पदे भरणे, अपशिंगे येथे नवीन पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करणे तसेच कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात स्मार्ट पोस्टमार्टम कक्ष उभारण्याबाबतचे ठराव मंजूर करण्यात आले. धोमडावा कालवा कार्यक्षेत्रातील दुरुस्ती व स्वच्छता पूर्ण झाल्याशिवाय खरीप हंगामासाठी पाणी सोडू नये तसेच यासाठी आवश्यक 222.10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्याचा ठरावही सभागृहाने मंजूर केला. याशिवाय कालवा सल्लागार समितीच्या बैठकींना स्थानिक लोकप्रतिनिधी व पंचायत समिती सदस्यांना निमंत्रित करण्याची शिफारस करण्यात आली. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अनेक अंगणवाडी इमारतींची कामे रखडल्याने संबंधित ठेकेदाराचा मक्ता रद्द करण्याची शिफारस सभागृहाने केली. तसेच स्मार्ट शाळांच्या बांधकामामध्ये बाथरूम व शौचालयाचा समावेश अंदाजपत्रकात अनिवार्य करण्याबाबत जिल्हा परिषदेला शिफारस करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. विकास कामांचा आढावा, रखडलेल्या योजनांवरील नाराजी, निधी वाटपातील असमानतेवर झालेली चर्चा आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी करण्यात आलेल्या विविध शिफारशींमुळे पंचायत समितीची ही सर्वसाधारण सभा महत्त्वपूर्ण ठरली.